श्रावणी नाही का ती शायनी आता. अरे मला जायचं ऑफिसला रे. आपण नाश्ता केलाय आज. केलाय ना? हा केलाय की नाही? तर मित्र हो, तुम्ही बघू शकता नाही का, आता काय रात्र झालेली नाहीये आणि आता सकाळचे 10 वाजलेले आहेत मित्रांनो. आणि नागपूरमध्ये पूर्णतः रात्र झाल्यासारखं, संध्याकाळ झाल्यासारखं वातावरण आहे आणि पावसाचा राडा सुरू झालेला आहे. तुम्ही बाहेर बघू शकता. आता मी तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेऱ्याने नाही. हे बघा, पूर्ण पावसाचा राडा सुरू झालेला आहे. काही मिनिटापूर्वी नाही का पूर्ण काळा कुठचा अंधार असं झालं होतं. पूर्ण आभाळ असं म्हणजे काळं काळं आभाळ इथे जमा झालं होतं नागपूरच्या वरती आणि पूर्ण अंधार झाला होता आमच्या इकडे तरी. आणि हे बघा पूर्ण पाऊस झालेला आहे सगळीकडे. आता पाऊसच सुरू आहे सध्या. मला ऑफिसला पण जायचं, थांबलो आहे मी. आणि मे महिन्यामध्ये म्हणजे आता मे महिनाच चालू आहे. मे महिन्यामध्ये जर तुम्ही छत्री घेऊन तुम्हाला ऑफिसला जायची जर संधी मिळत असेल तर ती म्हणजे काय सांगावं आता नाही का. हे बघा, आणि श्रावणी नाही का ती शायनी आता छत्री घेऊन बाहेर निघाली आहे. म्हणजे लहान पोरांचं काय कुठल्या गोष्टीमध्ये आनंद घेतील, कसा घेतील काय सांगता नाही येत. हां, आता ते बघा ते निघालं बाहेर. जाय तिकडे गेटपर्यंत जाऊन जाय. ते असं सगळं कार्यक्रम चालू आहे लहान लेकरांचा बघा आता. तर असं एकदम वातावरण चेंज झालं आहे मित्रांनो. 2-3 दिवस झालं खूप उकाडा होता. खूप अशी म्हणजे गरमी होत होती, उन्हाची तीव्रता पण वाढलेली होती. आणि त्या सगळ्यांमध्ये असा धुवांधार पाऊस हा नागपूरमध्ये सुरू झालेला आहे. हे बघा छत्रीवरती मस्त आवाज येतो तिचा. तर असं एकंदरीत वातावरण सुरू झालं. आता मला झालं ऑफिसला. आता थोड्याच वेळात निघतो मी मित्रांनो. चला मग. लेकरं ते लेकरांचं कुतूहल आहेच, पण हे आमचा दुसरा कार्यकर्ता बी नाही का, हे पण छत्री घेऊन निघाले बघा. बघा हे, अरे मला जायचं ऑफिसला रे. बघा ह्या 2 जणी निघाल्यात. आता काय सांगावं ह्यांचं काही नाही पावसामध्ये. बघा छत्री घेऊन आता रोडपर्यंत जाऊन येतो म्हणलं बाबा. हा काय करू म्हणजे हे बघा आता काय करू दिवसभर म्हणजे काय झाले, पाऊस खूप सारा पडलेला आहे आणि त्या पावसामुळे काय झालेलं आहे, आपल्या एअरटेल 5Gचं जे ऑप्टिकल केबल आहे ऑप्टिकल फायबर, ते त्याच्यावरती झाडाची फांदी पडली आणि ती फांदी पडल्यामुळे ते तुटलं आहे. आता त्यामुळे श्राऊ झाली खूप. बघा तिचा चेहरा कसा पडला आहे नाही का. तर ते कसं झालं आता, ते 5Gचं ऑप्टिकल फायबर केबल आपलं तुटलं आहे, त्याच्यावरती झाडाची फांदी पडली आणि पावसामुळे नाही का. आणि कंप्लेंट बुक केली मी माय एअरटेलवरती, पण त्यांचं म्हणणं पडलं की आमच्याकडे इंजिनियरच अवेलेबल नाहीत नाही का. म्हणजे कसं काय पॉसिबल होऊ शकतं. एवढे सारे ॲड करतात एअरटेलवाले की आमचं सगळ्यात बेस्ट नेटवर्क आहे, आम्ही बेस्ट फॅसिलिटीज प्रोव्हाइड करतो आणि 24 तास पर्यंत जर तुम्हाला इंजिनियर्स अवेलेबल होऊन देणार नसेल, नेटवर्क तुमचं रिस्टोअर करणार नसेल, तर कशाचंच नेटवर्क एक नंबरचा आहे हो. सगळं फालतूपणा आहे हा. मी सांगतो ना की पूर्ण हा म्हणजे एअरटेल ज्या कंपन्या आहेत आता नेटवर्क प्रोव्हाइड करणाऱ्या, सगळ्यांनी हा फालतूपणा लावलेला आहे. एकदा नेटवर्क गेलं का ते 1-2 दिवस जर येणार नसेल तर काय मतलब आहे. म्हणजे साध्या पावसामुळे जर ते तुटलं आहे आता, तर ते त्यांनी लवकरात लवकर रिपेअर करून द्यायला पाहिजे आपल्याला. पण नाही, असं नाही करणार की ज्यावेळेस आपलं समजा आता 1 दिवस जर नेट बंद आहे, 1 दिवस नेटवर्क बंद ठेवलेलं आहे, तर आपला प्लॅन हा 1 दिवस ते वाढवणार नाही, तसं नाही करणार. पण आपल्याला 1 दिवस बंद ठेवा म्हणून सांगणार की इंजिनियर अवेलेबल नाही म्हणलं का. पूर्ण हा असा फालतूपणा आहे हा सगळ्या या लोकांचा नाही का. पण आता काय, आता आपल्याला पर्याय नाही म्हणून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागतात मित्रांनो. तर असं एकंदरीत आहे. आता पाऊस सुरू झालेला आहे. आज मग TV बंद राहील आता, कारण नेटवर्क बंद असल्यामुळे. त्यामुळे श्रावणचा आज पूर्ण दिवस खराब जाणार आहे. असं आहे. आता मला ऑफिसला जायचं, पण हे काय पाऊस थांबत नाही का. हा काय मग अभ्यासाचा अभ्यास करत बस ना दिवसभर. म्हणजे आता कॉम्पिटिशन आले ना आपल्याजवळ, मग काय करणार. लॅपटॉप ऑन करायचा, मम्मीला येते तुझ्या लॅपटॉप ऑन. हे बघा
नुसतं केबल तुटलंय ह्या कारणामुळे कसे तोंड पाडून बसलेत बघा. हा हा आणि हे जे आहे ना ते बघा, हे सारखं चहा पिणार. आता हे नाही 10 वाजलेत, आता 10 वाजेपर्यंत हिचा ही सेकंड टाइम चहा आहे. आणि मग जेवण करणार नाही. नाश्ता केलाय. हा जेवण नाही करणार. नाही, नाश्ता आणि केलाय. मग एच बी कमी होणार. मग एच बी कमी झाल्यानंतर मग थकवा येणार. मग थकवा झाल्यानंतर मग चक्कर येऊन कधी पडणार? गावाकडे जाऊन पडणार. इथं नाही पडणार. नाही 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 गावाकडे जाऊन पडणार. मग गाव पण चहा सुट नाही ना. चहा कुठं सुटायला आपला? एकदम बंद नाही होऊ शकत. सकाळी थोडासा हे पहा किती आहे चहा ते पण बघू शकता. एकदम उडाला. ते पण पाऊस छान चालू आहे. पाऊस छान चालू आहे. पाऊस छान चालू आहे. लास्ट आता नंतर नाही, आता डायरेक्ट उद्या काय. हा इकडे येऊन सांग तू. खरं खरं सांग चल. नाही नाही अगोदर प्यायची बरं का. हो नको करू. नाही आता तुम्ही गेलात ना पप्पा, थोडा वेळ नाही दिवसभरातून 2 वेळा आणि जास्तीत जास्त 3 वेळा. 3 वेळाच्या वर नाही, शक्यच नाही. अगोदर मी खूप वेळा, पण आता नाही. 1 वाजता वगैरे पेईल चहा, परत मग 4 वाजता. नाही बीट खायलीस का नाही मग आजकाल? कधी खायलीस? मला तर दिसन झाले आजकाल. दुपारी जेवताना तुम्ही असता काय मध्ये? मग रात्री खाऊ नाही लागत? नाही खाते दुपारी. नाही खाऊ नाही. हा बीट फक्त एकच टाइम पप्पा. कुठल्या डॉक्टरने सांगितलंय? पप्पा ही दुपारी नाही खाती. खाते नाही खात. ऐका बघा मामी, बघा ही कशी तुम्हाला फोनवर सांगताय मी सगळं खाते, आणि आता इथं कशी खाईन झाल्या. आज ऍपल खाल्लाय का? नाही ऍपल नाही खाल्ला, पण नाश्ता केलाय आज. केलाय ना? हा केलाय की नाही? नाश्ता केलाय की नाही? गोळ्या घेतल्यात. सगळं खाते, सगळं खाते मी, सगळं खाते म्हणून सांगते. मी सगळं खाते. मी काकडी खाते, गाजर खाते, बीट खाते, जेवण करते, फ्रूट्स खाते. आणि हे सगळं केल्यानंतर मग गोळी खाते ना. मग ते खाल्ल्याच्या नंतर मी थोडासा चहा घेते. हो का? गोळा खायला आपल्याला किती उलट्या निघतात. हा पण काही असं पण मी खाते. वेळ उलटी येऊ की काही गोळी इंजेक्शन हे म्हणलं की बापरे मला बिलकुल नाही आवडत. पण काय करणार, कधी कधी अरे आणि आता काय झालं माहितीये का? ही आता गावाकडे गेलती ना, तर हिच्या हातामध्ये नुसत्या सुया टोचल्या होत्या. एक हात सुजला होता आणि मग सुया टोचून नसाच सापडणार. आणि मला काय म्हणायची, मी लहान असताना बकेटा उचलू माझ्या असा हात हे झालेत, अशा नसा बाहेर आल्यात, मला कधी प्रॉब्लेम नाही. आणि तिथं मग लागले नसा इथं नाही. हा इथं करतात ना आता. हा त्यामुळं प्रॉब्लेम होतो ना. आणि मग कसं वाटलं मग सुया टोचून? छान वाटलं. हा खूप छान. है ना? टोचवायचे का मग अजून? हा बस झालं, एक वेळा झालं, भरपूर झालं. आता काय नसतं. यावेळेस आईकडे गेले, पण एक पण दिवस घरी नव्हते. पूर्ण दिवस हॉस्पिटलमध्ये. त्यामुळे ब्लॉक पाहिजे असेल ना, तो मी म्हणजे सुरुवातीला सकाळी जाऊन स्लाईन लावून यायचे. नंतर मग दुपारचं थोडंसं वेळ असायचा, त्यामध्ये थोडंफार शूट केलं तर. आणि नंतर मग पुन्हा आणखी संध्याकाळी मी हॉस्पिटलमध्ये, म्हणजे मी रोज हॉस्पिटलमध्येच होते. नाही हिला नाही का खूप सारा प्रसाद भेटला होता तिथे घेतल्यावर, त्याच्यामुळे ही मोबाईल हातात घेऊ शकत नव्हती शूट करायला. असं काम काय झालं होतं. हाँ बाबाजी का प्रसाद मिल गया था. की तब्येतीची काळजी नाही घेत. आणि खरंच आहे, सगळ्या गोष्टी करते आम्ही, तब्येतीची काळजी नाही घेत. त्यामुळं मग म्हणलं हा खरंच आहे, पप्पांचं ऐकायला पाहिजे आता. आणि मग ते कसं तरी नाही का भीत तो बैल घेतला होता, त्याचा व्हिडिओ तयार केला. नाही मी थोडं म्हणजे माझी इच्छाच नव्हती काही जमण्याची ठेवण्याची. हो ना. थोडस उठलं तर चक्कर यायची मला, त्यामुळे मग मी काय करणार. तर असं एकंदरीत झालंय सगळं. आता
आणि आज सकाळी सकाळी लाईट गेली म्हणजे काहीच सुचत नाहीये. अंधार, एक तर घरामध्ये कामं तशीच राहिलेली आहेत आणि अंधार पडलाय एकदम. असं ऊन पडलं की आपल्याला वाटते पाऊस यायला पाहिजे, पण पाऊस यायला पाहिजे, छान वाटतंय, पण लाईट गेली, पूर्ण अंधार अंधार. आता कामं तशीच बाकी आहेत. कसं करणार सगळं काय, कसं करणार हो? आता काय नाही, बसा, नाश्ता झालाय ना. असं थोडीच असते, नाश्ता झाला की बसा, कामं व्हायचे, आराम करा, गोळी खा. खाल्ली ऑलरेडी म्हणून तर चहा घेतला. हे राम प्रभू कृष्ण जगन्नाथम. विजा खूप किती मोठा वीज पडली बघा. पडली जवळच. तर जाऊ द्या, आता थोडा व्हिडिओ बंद करतो मी. मला ऑफिसला जायचं, ऑफिसला चला जायचंय. बाय. आता ऑफिसला निघालेलो आहे आणि तो केबल जो तुटलाय ना आपला, केबल तुम्हाला दाखवतो. हा जो केबल आहे हा केबल तुटलाय आपला वायफायचा आणि तो आता रिपेअर व्हायला आता उद्याचा दिवसच उजाडणार आहे. तर चला मग आता निघतो आता, कारण तुटलं तर काय करणार. आणि किती छोटी फांदी तुटली तुम्हाला दाखवतो मी. बघा, ही एवढी छोटीशी नाही का फांदी भरून पडली याच्यावरती आणि हा वायर तुटला बघा. पूर्ण आता हे झालं आहे आणि मस्त पाऊस पडत आहे, गार गार वारा. अरे इकडे पण फांदी तुटली वाटतं तुमची. असं आहे, आता जातो ऑफिसला. तेवढा मस्त आमच्या इथं खूप छान दिसतं असं पावसामध्ये नाही का. तुम्ही बघू शकता, मस्त दिसत आहे वातावरण. केबल तुटला आहे आपला. मित्रांनो, पाऊस काय थांबायची उसंत घेत नाही आहे नाही का, म्हणजे विश्रांती घ्यायला तयारच नाही आहे. थोडा बहुत कमी झालेला आहे म्हणून आता छत्री घेऊन मे महिन्यामध्ये नाही का छत्री घेऊन ऑफिसला निघालेलो आहे. जस्ट आता पोहोचतो आहे. तर चला मग. आणि हे बघा आमच्या इथलं सुंदर असं गार्डन नाही का. पाऊस पडल्यानंतर जे निसर्गाचं जे सौंदर्य ते सौंदर्य असं दिसतं मित्रांनो, छान. ट्रेनिंग सुरू आहे.